मित्रांनो, आपण काल परवापासून पाहत होतो टेलिव्हिजनवर, न्यूजपेपरवर खूप मोठमोठ्या बातम्या होत्या. इतके लाख कोटी शेतकऱ्यांना मिळणार, तितके लाख कोटी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार. पण प्रत्यक्षात पाहिलं तर कुठल्याही शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा पीक विमा हा मिळालेला नाही. त्या संदर्भात आजची आपली कविता आहे. आवडल्यास नक्की लाईक करा. आला आला पीक विमा आला, आला आला पीक विमा आला. कोणाच्याच खात्यात जमा नाही झाला, कोणाच्याच खात्यात जमा नाही झाला. पण बाबांनो, शेतकरी आधीच सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे अर्धमेला झाला आहे. अगोदरच शेतकरी सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे अर्धमेला झाला आहे. त्यातच तुम्ही आता पीक विम्याचा घोळ केला. कालपर्यंत म्हणत होते एक बटन दाबले की पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा. काल परवापर्यंत म्हणत होते एक बटन दाबले की पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा. पण दिलेले शब्द तुमचे काहीच कामाचे नाही. शिवराज सिंग चौहान हे आपल्या देशाचे कृषी मंत्री आहे. त्यांना उद्देशून तुमचे दिलेले शब्द काहीच कामाचे नाही. शिवराज सिंग मामा, काल शेतकरी बँकेचे खाते तपासू दमले आणि मोबाईलमध्ये मॅसेजही नाही वाजले. मग शेतकऱ्यांना समजले हा सगळा घोळा आहे. शेतकऱ्याकडून पैसे घेऊन कंपन्याचे भले करण्यासाठी हा सगळा मेळ आहे.